सर, सरपोतदार साहेब जे वागले ते चुकीचंच वागले. ह्या दोघींची काहीच चूक नाहीये. मला असं वाटतंय आपण जर यांना बाहेर काढलं तर यांच्यावर आपण अन्याय करू. आपण अन्याय करू? आपण? आनंदी काय बोलताय तुम्ही? मणी सर, त्या घर सोडून जाणारच आहेत ना, पण थोडे दिवस मागतात ना प्लॅनिंग करायला. असं अचानक घरातून काढल्यानंतर कुठे जातील काय करतील माहिती नाही. सगळंच कठीण होऊन बसेल. म्हणून थोडा वेळ देऊयात त्यांना. आनंदी, तुम्ही खूप भोळे आहात. त्यांच्या चांगुलपणाला बळी पडू नका. डाव असेल त्यांचा काहीतरी. हा तनिषा, तुम्हाला जायला सांगितलं तर लवकर जा. मणी सर, हे बघा, तुमच्या हातून मी हा अन्याय होऊ देणार नाही. अन्यायाचं पाप मी तुमच्या माथी पडू देणार नाही. थोडाच वेळ मागतायत ना, मग देऊयात. हवं तर माझी रिक्वेस्ट समजा प्लीज. स्वानंदी, ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून, पण फक्त थोडे दिवस. तनिषा, तुम्हाला थोड्या दिवसांचा वेळ देतोय. त्यात तुम्हाला कधी निघायचं, कसं जायचं, कुठे जायचं हे ठरवा लवकरात लवकर. आणि बाहेर पडा, नाहीतर मी हाताला धरून बाहेर काढेन. मणी, थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. तू आम्हाला थोड्या दिवसांचा वेळ दिलास. स्वानंदी, तू खरंच खूप महान आहे. थँक्यू. या मूर्ख लोकांसमोर हात जोडावे लागलेत तुला तनिष, तर इट्स ओके. कारण आता घरातून बाहेर जावं लागणार नाहीये हे कळल्यावर काका, सुजित, मावशी यांच्या समोर तुझी इमेज अजून स्ट्रॉंग होणार आहे. काय गरज होती विश्वास ठेवायची? त्यांच्या चांगुलपणाला बळी पडू नका स्वानंदी. मणी सर, तिच्या वागण्याला बळी नाही पडले मी फक्त एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा विचार केलाय. तिची बाजू समजून घेतली. काय रे अर्जुन, सकाळी किती रडत होता? माझ्याकडे यायचं नव्हतं तुला, आणि आता लगेच झाला. इतका हुशार झाला तू. ओळखलं बाबांना तू? तू बाप आहे त्याचा. तू स्वतःला त्याचा खरा बाप समजतो. मी बाप आहे त्याचा. माझ्याकडे दे. तू शुद्धीत नाहीये. तुझा